मित्रांनो, माझं नाव अर्जुन आहे. मी सोलर इंजिनियर आहे. माझं वय 21 वर्ष आहे. आमच्या कंपनीला खेड्यात सोलर पॅनल्स बसवण्याचं काम मिळालं होतं आणि त्या गावातल्या रस्त्याच्या आजूबाजूला सगळी घरे होती. कंपनीने आम्हाला गावातच राहण्यासाठी रूम दिली होती. आम्ही सोलर सिस्टीम बसवत होतो, त्यामुळे काही घरांच्या बाजूला जागा साफ करावी लागली. तेव्हाच मला एक सुंदर आंटी दिसली. ती तिच्या घरातलं सामान हटवत होती. ही स्टोरी त्या आंटीचीच आहे. ती खूपच आकर्षक होती. मी तर तिच्याकडेच बघत राहिलो. ती माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती, म्हणजे तिचं वय 35 वर्ष होतं आणि माझं तेव्हा 21. तिचं नाव प्रिया होतं. मी ठरवलं की तिला पटवायचंच. माझं नशीब चांगलं होतं, कारण मला तिच्या घराजवळच 2 सोलर प्लांट बसवायची ड्युटी मिळाली. एक प्लांट तिच्या घरापासून 150 मीटर आधी होता आणि दुसरा तिच्या गावानंतर 150 मीटर पुढे. मी याचाच फायदा घेतला तिला पटवण्यासाठी. मी एका प्लांटपासून दुसऱ्या प्लांटपर्यंत चक्कर मारायला लागलो. पण जेव्हा मी तिच्या घराजवळ पोचायचो, ती मला बघून लगेच घरात जायची. पण मी हार मानली नाही आणि चक्कर मारत राहिलो. हळूहळू ती मला बघायला लागली. दुसऱ्या दिवशी मला ऑफिसचं काम मिळालं, त्यामुळे मी साईटवर गेलो नाही. काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. पण पुढच्या दिवशी जेव्हा मी साईटवर गेलो, तेव्हा असं वाटलं की ती माझी वाट बघत होती. मी तिला माझा मोबाईल दाखवून तिचा नंबर मागितला. तिने इशाऱ्याने मला माझा नंबर लिहून फेकायला सांगितला. पण मी नंबर लिहित असतानाच तिचे वडील आले आणि ती घरात निघून गेली. मी तिला नंबर देण्यासाठी पुन्हा चक्कर मारायला लागलो, पण यश मिळालं नाही. शेवटी तिनेच तिचा नंबर लिहून योग्य वेळ बघून माझ्याकडे फेकला. मी आजूबाजूला बघितलं, कोणी नव्हतं. म्हणून तो कागद उचलला आणि थेट प्लांटजवळ थांबलो. तिचा नंबर सेव्ह करून मी तिला कॉल केला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. खरं तर ती खूप चांगली आंटी होती. पण सुंदर अनुभव घ्यायचं तर सगळ्यांनाच असतं. संध्याकाळी रूमवर गेल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांमध्येच दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं. गावापासून हॉटेल खूप लांब होतं, म्हणून संध्याकाळी ऊसाच्या शेतात भेटायचं ठरलं. तिच्या घरासमोर आणि मागे गव्हाची शेते होती आणि जानेवारीचा महिना असल्याने संध्याकाळी दाट धुकं पडायचं, ज्यामुळे 60 ते 70 मीटर पुढे काहीच दिसायचं नाही. याचाच फायदा मला मिळाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या रूमवरून पायी शेतात निघालो. माझी रूम आणि तिचं घर 2 किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेला होतं. 25 मिनिटांत मी पहिल्या प्लांटवर पोचलो आणि तिला फोन करून घरातून निघायला सांगितलं. ती घाबरत घाबरत तिच्या घरापासून 3 शेत अंतरावर आली. ती फ्रेश होण्याच्या बहाण्याने आली होती, म्हणून ती पाणीही घेऊन आली होती. माझ्या पायांना थंडीपेक्षा जास्त भीतीने थरथर कापत होते, कारण मी पहिल्यांदाच शेतात आंटीला भेटायला गेलो होतो. मग मी तिला पापी दिली. तीही मला साथ देत होती. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. तिलाही मजा येत होती. मग मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि तोंडाने सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती आता आवाज काढायला लागली, पण आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिचं घर जवळच होतं. कोणी येऊ नये याचीही भीती होती. 10 मिनिटं मी व्यक्तिमत्वाचा तोंडाने सुंदर अनुभव घेतला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. 18 मिनिटांनंतर मी जीवनाचा सुंदर अनुभव देण्याबद्दल विचारलं, पण ती नकार देत होती. आमच्या गप्पांना फक्त 2च दिवस झाले होते, म्हणून मी जास्त आग्रहही केला नाही. पण मी पुन्हा एकदा विचारलं आणि ती लगेच तयार झाली. मग ती उसाच्या शेतात तिची शाल पसरून झोपली. मग मी माझी भावना तिच्या जीवनात टाकून सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. तिला खूप त्रास होत होता, पण ती ओरडली नाही, कारण तिला माहीत होतं की तिचं घर 60 ते 70 मीटरवर आहे. कोणी ऐकलं तर अडचण होईल. मग तिने इशारा केला. मग मी हळूहळू सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. मग 15 मिनिटांनंतर तिने जीवनातून रंग सोडला आणि काही वेळाने मी पण जीवनातून रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. आम्हाला आणखी एक राऊंड सुंदर अनुभव घ्यायचा होता, पण ती बाथरूमच्या बहाण्याने आली होती, त्यामुळे तिच्या घरच्यांना उशीर झाला तर शंका येईल, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी भेटायचं ठरवलं आणि परतलो. रूमवर आल्यावर आम्ही व्हिडिओ कॉलवर गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी भेटलो. यावेळी ती सूट सलवारमध्ये आली होती. आम्ही येताच पापी द्यायला लागलो. यावेळी ती स्वतःहून मोकळी झाली. तिने माझी भावना मोकळी केली आणि स्वतःवर आली आणि सुंदर अनुभव घेऊ लागली. मित्रांनो, काय सांगू, असं वाटत होतं की पहिल्यांदाच कोणी माझ्या मनाचं भेटलं. मला अशा आंटी आवडतात ज्यांना जास्त सांगावं लागत नाही आणि त्या स्वतःहून सुंदर वेळेचा अनुभव देतात. माझ्या अनुभवावरून सांगतो, साधारण 18 मिनिटं ती सुंदर अनुभव घेत राहिली आणि त्या दरम्यान तिने 2दा जीवनातून रंग सोडला आणि मी पण काही मिनिटातच तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मी म्हणालो, तू तर मला जन्नत दाखवली. ती म्हणाली, आणखी सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर घ्या. मी तिला भावना दाटून आणण्यासाठी सांगितलं. मग ती भावनेला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागली. जेव्हा माझी भावना दाटून आली
तेव्हा मी पुन्हा जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. 22 मिनिटांनंतर मी पुन्हा जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती म्हणाली, आता बस नाही तर घरचे मला शोधायला येतील. आम्ही तयार होऊन घराकडे निघालो आणि मी माझ्या रूमवर परतलो. नंतर तिने सांगितलं की तिच्या आईला शंका आली आणि ती तिला विचारायला लागली, तू कुठे जाते आहेस एवढ्या संध्याकाळी आणि तुझ्या कपड्यांवर उसाच्या शेतातली माती का लागली आहे? प्रिया घाबरली, पण तिनं हुशारीने सांगितलं, आई मी फ्रेश व्हायला गेले होते आणि शेतातून परत येताना पाय घसरला. तिच्या आईचं समाधान झालं नाही, पण तिने जास्त प्रश्न विचारले नाहीत. प्रिया आणि अर्जुन यांनी आता जरा सावध राहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी अर्जुन साईटवर कामाला गेला. त्याला प्रियाला पुन्हा भेटायची उत्सुकता होती, पण त्याला माहीत होतं की गावात सगळ्यांच्या नजरा असतात. त्यामुळे त्याने तिला मेसेज केला, आज रात्री भेटायचं का, पण यावेळी जरा जपून. प्रियाने होकार दिला, पण ती म्हणाली, माझी आई आता जरा शंका घेते आहे, त्यामुळे आपण गावापासून लांब कुठेतरी भेटूया. अर्जुनने विचार केला आणि त्याला आठवलं की गावापासून 3 किलोमीटर लांब एक जुनं मंदिर आहे, जिथे संध्याकाळी कोणीच येत जात नाही. तिथे धुकंही जास्त असतं, त्यामुळे कोणाला काही दिसणार नाही. रात्री 8 वाजता अर्जुन मंदिराजवळ पोहोचला. त्याने प्रियाला मेसेज केला, मी मंदिराच्या मागच्या बाजूला आहे, लवकर ये. प्रिया तिच्या घरातून बाहेर पडली, पण यावेळी ती जास्त सावध होती. तिने तिच्या मैत्रिणी स्नेहाला सांगितलं की ती तिच्याकडे अभ्यासासाठी जाते आहे आणि ती मंदिराकडे निघाली. ती पोचली तेव्हा अर्जुन तिचे थांबलेला होता. त्याच्या हातात एक छोटी फुलांची माळ होती, जी त्याने वाटेतल्या फुलवालीकडून घेतली होती. प्रियाला बघून तो हसला आणि म्हणाला, ही तुझ्यासाठी. प्रिया लाजली, पण तिने फूल घेतली आणि त्याच्याजवळ गेली. मंदिराच्या मागे एक छोटीशी जागा होती, जिथे जुनी झाडं आणि दाट धूक, यामुळे कोणाला काही दिसणार नव्हतं. दोघंही तिथे बसले आणि गप्पा मारायला लागले. अर्जुनने तिला विचारलं, तुझी आई खरंच शंका घेते का की तू मला घाबरवत आहेस? प्रिया हसली आणि म्हणाली, घेते ना, पण मी सगळं सांभाळून घेते. तू फक्त मला असं भेटत राहा. अर्जुनने तिचा हात हातात घेतला आणि तिला ओढलं. दोघंही पुन्हा एकदा त्या सुंदर वेळेच्या अनुभवामध्ये हरवले. काही मिनिटं सुंदर वेळेचा अनुभव झाल्यावर प्रियाने अर्जुनला सांगितलं, तू मला खरंच आवडतोस, पण मला भीती वाटते की कोणाला काही कळलं तर. अर्जुनने तिला धीर दिला, काळजी करू नको, मी सगळं सांभाळेन. आपण फक्त या सुंदर अनुभव क्षणांचा आनंद घेऊ. मग दोघांनी पुन्हा त्या सुंदर अनुभवाचा आनंद लुटला. यावेळी प्रियाने स्वतःहून पुढाकार घेतला आणि अर्जुनला तिच्या आत्मविश्वासाने आश्चर्य वाटलं. पण अचानक त्यांना जवळच कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. दोघेही घाबरले आणि लगेच शांत बसले. धोक्यामुळे काही दिसत नव्हतं, पण आवाज जवळ येत होता. अर्जुनने प्रियाला मंदिराच्या मागे लपायला सांगितलं आणि स्वतः पुढे गेला. तिथे गावातला एक म्हातारा माणूस मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्याने अर्जुनला बघितलं आणि विचारलं, इथे एवढ्या रात्री काय करतोयस? अर्जुनने शांतपणे सांगितलं, कामाचा ताण होता म्हणून शांततेसाठी इथे आलो. म्हाताऱ्याने मान हलवली आणि तो निघून गेला. प्रिया आणि अर्जुनने सुटकीचा निश्वास टाकला, पण आता त्यांना कळलं होतं की मंदिराची जागा ही पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यांनी ठरवलं की पुढच्या वेळी आणखी सावधगिरी बाळगायची. प्रिया घरी परतली आणि अर्जुन त्याच्या रूमवर गेला. रात्री व्हिडिओ कॉलवर गप्पा मारताना प्रिया म्हणाली, अर्जुन, मला तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायला खूप आवडतं, पण मला वाटतं आपण आता जरा जपून भेटलं पाहिजे. माझ्या आईला खरंच शंका यायला लागली आहे. अर्जुनने तिला धीर दिला आणि सांगितलं, काळजी नको, आपण एक नवीन जागा शोधू जिथे कोणीच येणार नाही. पुढच्या काही दिवसांत अर्जुनने साईटच्या आसपास एक नवीन जागा शोधली. एक छोटीशी टेकडी जिथे फक्त झाडं आणि गव्हाची शेते होती. तिथे जाण्यासाठी एक छोटी पायवाट होती जी फक्त गावातल्या काही शेतकऱ्यांना माहीत होती. अर्जुन आणि प्रियाने तिथे भेटायचं ठरवलं. यावेळी त्यांनी ठरवलं की ते फक्त गप्पा मारणार आणि एकमेकांसोबत वेळ घालवणार, जेणेकरून कोणतीही शंका येणार नाही. पण जेव्हा ते तिथे भेटले तेव्हा त्यांचं मन पुन्हा त्या सुंदर अनुभव घेण्याकडे गेलं. टेकडीवर बसून ते पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागले. पण यावेळी प्रियाच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. ती म्हणाली, अर्जुन, मला तुझ्यासोबत खूप छान वाटतं, पण मला वाटतं की आपण फक्त या सुंदर क्षणांपुरत नाही तर काहीतरी गंभीर विचार केला पाहिजे. अर्जुनला तिचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं, पण त्याला तिची काळजी वाटायला लागली. तो म्हणाला, प्रियामला तू खूप आवडतेस, पण माझं करिअर आणि तुझं शिक्षण, आपल्या वयाचं अंतर, हे सगळं आपल्याला विचार करायला लागेल. प्रिया हसली आणि म्हणाली, मी सगळं समजते, पण मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. आपण सगळं सांभाळू शकतो. ठीक आहे अर्जुन हलकेच हसत म्हणाला, आपण सगळं सांभाळू, पण आता आपल्याला खूप सावध राहावं लागेल. तुझ्या आईला शंका यायला लागलीये आणि गावातल्या लोकांच्या नजरा आपल्यावर असतील. प्रियाने मान डोलवली आणि त्याच्या हाताला हलकेच दाब दिला.
तू काळजी करू नको अर्जुन, मी सगळं सांभाळेन. पण तू मला एक वचन दे, तू मला कधीच सोडणार नाहीस. तिच्या आवाजात एक कळवळा होता आणि अर्जुनच्या मनाला त्या शब्दाने भिडलं. त्याने तिच्याकडे बघत तिच्या हाताला घट्ट धरलं आणि म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे प्रिया, कायम. त्या रात्री दोघांनी ठरवलं की ते आता जास्त सावधगिरीने भेटतील. टेकडीवरची ती जागा त्यांच्यासाठी सुरक्षित होती, पण तरीही त्यांनी ठरवलं की ते आता फक्त रात्रीच भेटणार आणि गावापासून लांबच राहणार. अर्जुनला त्याच्या साईटच्या कामामुळे गावात येणं जाणं असायचं, त्यामुळे त्याला गावकऱ्यांशी बोलणंही भाग होतं. त्यामुळे त्याला गप्प बसणं आणि सावध राहणं गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन साईटवर गेला. त्याचं काम आता जोरात सुरू होतं. 2 सोलर प्लांट आणि गावातल्या कामामुळे त्याच्यावर जबाबदारी वाढली होती. साईटवरच्या कामगारांशी बोलताना त्याला कळलं की गावात काही लोक त्याच्याबद्दल बोलत होते. एका कामगाराने रमेशने त्याला बाजूला घेतलं आणि हलक्या आवाजात सांगितलं, अर्जुन साहेब, तुम्ही गावातल्या एका आंटीशी बोलता असं काही लोकांना वाटतंय. तुम्ही जरा सावध राहा. गावातल्या लोकांना अशा गोष्टी लवकर कळतात आणि मग गोष्टी हाताबाहेर जातात. अर्जुनच्या मनात धस्स झालं. त्याने रमेशला शांतपणे विचारलं, कोण बोलतंय असं आणि काय म्हणतायत? रमेशने खांदे उडवले आणि म्हणाला, नक्की कोण हे मला माहीत नाही, पण तुम्ही प्रियाच्या घराजवळ जास्त फिरता असं काही लोकांनी बघितलंय आणि तिच्या वडिलांना याची कुणकुण लागली आहे. अर्जुनने रमेशला धन्यवाद दिले आणि कामात लक्ष घातलं, पण त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याला माहीत होतं की प्रियाच्या वडिलांना जर याची खबर लागली तर गोष्टी खूपच बिघडू शकतात. संध्याकाळी अर्जुनने प्रियाला मेसेज केला आणि सांगितलं की आज रात्री भेटणं धोक्याचं आहे. त्याने तिला रमेशने सांगितलेली गोष्ट सांगितली. प्रिया घाबरली, पण तिने शांतपणे उत्तर दिलं, अर्जुन, माझ्या वडिलांना काहीच माहीत नाही, पण मी सावध राहीन. आपण उद्या रात्री टेकडीवर भेटू, पण यावेळी मी माझ्या मैत्रिणी स्नेहाला घेऊन येईन. ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे, ती आपली मदत करेल. अर्जुनला ही कल्पना आवडली. प्रियाची मैत्रीण जर त्यांच्यासोबत असेल तर गावकऱ्यांना शंका येण्याची शक्यता कमी होईल. दुसऱ्या दिवशी रात्री अर्जुन टेकडीवर पोहोचला. प्रिया तिची मैत्रीण स्नेहाला घेऊन आली होती. स्नेहा आणि प्रिया शाळेपासूनच्या मैत्रिणी होत्या आणि स्नेहाला प्रिया आणि अर्जुनबद्दल सगळं माहीत होतं. ती हसतमुख आणि हुशार मुलगी होती. तिने अर्जुनला बघताच हसत म्हटलं, अर्जुन भाऊ, तुम्ही तर आमच्या प्रियाला वेळ लावलंय, पण सावध रहा. गावातले लोक खूप चाणाक्ष असतात. अर्जुनने हसत स्नेहाला धन्यवाद दिले आणि तिघे टेकडीवरच्या एका झाडाखाली बसले. स्नेहाने सांगितलं की ती गावातल्या गप्पा ऐकत असते आणि जर कोणाला शंका आली तर ती प्रियाला सावध करेल. तिने अर्जुनला एक सल्ला दिला, अर्जुन भाऊ, तुम्ही साईटवर काम करता, त्यामुळे तुम्ही गावातल्या काही लोकांशी मैत्री करा, त्यामुळे तुमच्याबद्दल कोणाला शंका येणार नाही. अर्जुनला ही कल्पना आवडली. त्याने ठरवलं की तो गावातल्या काही तरुणांशी मैत्री करेल, जेणेकरून त्याच्यावर कोणाचा संशय येणार नाही. त्या रात्री तिघांनी खूप गप्पा मारल्या. स्नेहाने गावातल्या मजेदार गोष्टी सांगितल्या आणि अर्जुनने त्याच्या साईटवरच्या कामाच्या गमती सांगितल्या. प्रियामध्येच लाजत हसत होती आणि अर्जुनच्या मनात तिच्याबद्दलच प्रेम आणखी वाढत होतं. रात्री उशिरा तिघे परतले आणि अर्जुनने ठरवलं की तो आता गावातल्या लोकांशी जास्त बोलायला लागेल. पुढचे काही दिवस अर्जुनने गावातल्या काही तरुणांशी मैत्री केली. तो गावातल्या चौकात बसून त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि कधीकधी त्यांना साईटवरच्या कामाबद्दल सांगायचा. गावकऱ्यांना त्याचं बोलणं आवडायचं आणि हळूहळू त्याच्यावरचा संशय कमी होऊ लागला. पण एक दिवस प्रियाच्या वडिलांनी रमाकांत काकांनी अर्जुनला गावातल्या एका बैठकीत भेटायला बोलावलं. अर्जुन साईटवरून थेट गावातल्या सरपंचाच्या घरी गेला, जिथे रमाकांत काका आणि काही गावकरी बसले होते. रमाकांत काकांनी त्याला विचारलं, अर्जुन, तू इंजिनियर आहेस, मोठ्या शहरातून आलायस, पण तू आमच्या गावातल्या एका आंटीच्या आसपास खूप फिरतोस असं ऐकलंय. खरं आहे का हे? अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकला, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, काका, मी साईटच्या कामासाठी गावात येत जात असतो. मला सगळ्यांशी बोलावं लागतं, कारण आमचं काम गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय होत नाही. जर कुणाला माझ्याबद्दल चुकीचं वाटत असेल तर मी माफी मागतो. रमाकांत काकांनी त्याच्याकडे संशयाने पाहिलं, पण त्यांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत. सरपंचाने मध्यस्थी करत सांगितलं, अर्जुन, तुझं काम चांगलं आहे, पण गावातल्या लोकांना अशा गोष्टी लवकर कळतात. तू जरा सावध राहा. अर्जुनने मान डोलवली आणि तिथून निघाला, पण त्याच्या मनात धडकी भरली होती. त्या रात्री त्याने प्रियाला मेसेज केला आणि सांगितलं की तिच्या वडिलांना त्यांच्याबद्दल काहीतरी कळलं आहे. प्रिया घाबरली, पण तिने सांगितलं, अर्जुन, तू काळजी करू नको. माझे वडील जरा कठीण आहेत, पण मी त्यांना सांभाळेन. पण आपण आता काही दिवस भेटणं टाळूया. अर्जुनला तिचं म्हणणं पटलं, पण त्याच्या मनात एक अस्वस्थता होती. त्याला प्रियाची खूप आठवण येत होती आणि त्याला तिला भेटायची तीव्र इच्छा होत होती.
काही दिवस गेले आणि अर्जुन आणि प्रिया यांनी भेटणं टाळलं. पण एक दिवस साईटवर काम करताना अर्जुनला प्रियाचा मेसेज आला. अर्जुन, मला तुझी खूप आठवण येते. आज रात्री टेकडीवर भेटूया, पण फक्त थोड्या वेळासाठी. अर्जुनला तिचा मेसेज वाचून आनंद झाला, पण त्याचबरोबर भीतीही वाटली. तरीही त्याने होकार दिला आणि रात्री टेकडीवर जायचं ठरवलं. रात्री 9 वाजता अर्जुन टेकडीवर पोहोचला. धूक खूप दाट होतं आणि आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. तो प्रियाची वाट बघत होता. तेव्हा त्याला तिचा मेसेज आला, अर्जुन, मी येतेय, पण मला वाटतंय कोणीतरी माझा पाठलाग करतंय. अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने तिला लगेच मेसेज केला, तू सावध राहा आणि लवकर इथे ये. मी तुझी वाट बघतोय. काही मिनिटांनी प्रिया धावत पळत टेकडीवर आली. ती घाबरलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अर्जुन, मला खरंच वाटते की कोणीतरी माझा पाठलाग करत होतं. मी घरातून निघाले तेव्हा मला काही पावलांचा आवाज ऐकू आला. अर्जुनने तिला जवळ घेतलं आणि शांत केलं, काळजी करू नको. इथे आपण सुरक्षित आहोत. कोण येणार नाही इथे. पण त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यांना झाडांमागून काही हालचाल जाणवली. अर्जुनने प्रियाला मागे घेतलं आणि शांतपणे ऐकायला लागला. खरंच कोणीतरी तिथे होतं. त्याने प्रियाला खाली बसायला सांगितलं आणि स्वतः पुढे गेला. अचानक झाडांमागून एक माणूस बाहेर आला. तो प्रियाचा मोठा भाऊ विशाल होता. त्याने अर्जुनला बघताच रागाने ओरडलं, तू इथे काय करतोयस आणि माझी बहीण इथे काय करतीये? अर्जुनला काय बोलावं सुचेना. प्रिया घाबरून उठली आणि म्हणाली, दादा, तू इथे कसा आलास? मी फक्त मित्रांसोबत भेटायला आले होते. पण विशालचा राग शांत होत नव्हता. त्याने अर्जुनला धक्का मारला आणि म्हणाला, तू आमच्या गावातली आंटी पटवायला आलायस. तुला माहीत आहे का याचा परिणाम काय होईल? अर्जुनने शांतपणे सांगितलं, विशाल, तू गैरसमज करून घेतलायस. मी आणि प्रिया फक्त मित्र आहोत. आम्ही फक्त गप्पा मारायला भेटलो. पण विशाल ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने प्रियाला घरी घेऊन जायला सांगितलं आणि अर्जुनला धमकी दिली, तू पुन्हा माझ्या बहिणीजवळ आलास तर तुझी खैर नाही. प्रिया रडत रडत विशालसोबत घरी गेली आणि अर्जुन तिथे स्तब्ध उभा राहिला. त्या रात्री अर्जुनला झोप लागली नाही. त्याला प्रियाची काळजी वाटत होती. त्याने तिला मेसेज केला पण तिचा कोणताही रिप्लाय आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला स्नेहाचा मेसेज आला, अर्जुन भाऊ, प्रिया खूप घाबरली आहे. तिच्या वडिलांना आणि दादाला सगळं कळलंय. त्यांनी तिला घरातून बाहेर पडायला बंदी केली. तू काही दिवस तिच्याशी संपर्क करू नको. अर्जुनच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्याला वाटलं की त्याच्यामुळे प्रिया अडचणीत आली आहे. पण अर्जुन हार मानणारा नव्हता. त्याने ठरवलं की तो प्रियाशी बोलणार आणि सगळं ठीक करणार. त्याने स्नेहाला मेसेज केला आणि तिला प्रियाशी बोलायला सांगितलं. स्नेहाने सांगितलं की प्रियाचे वडील आणि भाऊ तिला खूप रागावले आहेत आणि त्यांनी तिचं लग्न ठरवायचं ठरवलं आहे. अर्जुनला हे ऐकून धक्का बसला. त्याला प्रियाला गमावण्याची भीती वाटायला लागली. अर्जुनने स्नेहाला एक योजना सांगितली. स्नेहा, तू प्रियाला सांग की मी तिच्या वडिलांशी बोलणार आहे. मी त्यांना सांगणार की मला प्रियाशी लग्न करायचं आहे. स्नेहा घाबरली आणि म्हणाली, अर्जुन भाऊ, तू वेडा झाला आहेस का? तिचे वडील तुला कधीच स्वीकारणार नाहीत आणि तुझं वय आणि तिचं वय यातलं अंतर ते कधीच मान्य करणार नाहीत. पण अर्जुन ठाम होता. त्याने सांगितलं, मी प्रयत्न तरी करणार. जर मी आता मागे हटलो तर प्रियाला आयुष्यभर दुखावलं जाईल. काही दिवसांनी अर्जुनने प्रियाच्या वडिलांना भेटायचं ठरवलं. त्याने सरपंचाला मध्यस्थी करायला सांगितलं आणि एका संध्याकाळी तो प्रियाच्या घरी गेला. रमाकांत काका, विशाल आणि गावातले काही ज्येष्ठ मंडळी तिथे हजर होती. अर्जुनने शांतपणे सांगायला सुरुवात केली, काका, मला माहीत आहे की मी चुकीच्या पद्धतीने प्रियाशी भेटलो. पण माझ्या मनात तिच्याबद्दल खरं प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करू इच्छितो आणि तिची पूर्ण जबाबदारी घेईन. रमाकांत काकांचा चेहरा रागाने लाल झाला. ते म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली? तू आमच्या गावातली आंटी पटवायला आलास आणि तुझं वय बघती तुझ्यापेक्षा किती मोठी आहे. अर्जुनने शांतपणे उत्तर दिलं, काका, मला माहीत आहे की आमच्यात वयाचं अंतर आहे, पण प्रेमाला वयाचं बंधन नसतं. मी प्रियाला खूप जपेन आणि तिचं शिक्षण पूर्ण करायला तिला प्रोत्साहन देईन. सरपंचाने मध्यस्थी करत सांगितलं, रमाकांत, अर्जुन चांगला मुलगा आहे. त्याचं काम आणि त्याची इमानदारी आपण सगळे बघतो. त्याला एक संधी द्या. रमाकांत काकांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, पण आम्ही प्रियाचं लग्न इतक्या लवकर करणार नाही. ती आता शिक्षण पूर्ण करेल. जर तुझ्या मनात खरंच प्रेम असेल तर तू तिची वाट बघशील. अर्जुनने लगेच रमाकांत काकांच्या अटी मान्य केल्या. त्याच्या मनात प्रियाबद्दलचं प्रेम अजूनही तसंच होतं. पण आता त्याला माहीत होतं की हे प्रेम सिद्ध करायचं असेल तर त्याला संयम आणि प्रामाणिकपणा दाखवावा लागेल. प्रियाच्या वडिलांनी ठेवलेली अट कठीण होती, पण अर्जुनच्या दृष्टीने ती एक संधी होती. स्वतःला आणि आपल्या प्रेमाला सिद्ध करण्याची संधी. त्याने ठरवलं की तो प्रियाच्या शिक्षणाचा आदर करेल आणि तिच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करेल. प्रियालाही अर्जुनच्या या निर्णयाने दिलासा मिळाला.
तिला माहीत होतं की तिच्या वडिलांचा आणि भावाचा राग कमी होण्यासाठी वेळ लागेल, पण ती अर्जुनच्या प्रेमावर ठाम होती. अर्जुनने आपलं लक्ष साईटवरील कामावर केंद्रित केलं. गावात सोलर सिस्टीम बसवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याला माहीत होतं की जर त्याने आपलं काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केलं तर गावकऱ्यांचा विश्वास संपादन करणं सोपं होईल. त्याने गावातल्या तरुणांशी मैत्री वाढवली. गावातल्या चौकात तो त्यांच्यासोबत गप्पा मारायचा, त्यांच्या समस्या ऐकायचा आणि साईटवरच्या कामाबद्दल त्यांना माहिती द्यायचा. हळूहळू गावकरी त्याला आपलंच मानायला लागले. रमेश, जो साईटवरचा कामगार होता, त्याने अर्जुनला सांगितलं, साहेब, तुम्ही आता गावातलेच वाटता. तुमचं बोलणं आणि वागणं लोकांना आवडतंय. दरम्यान प्रियाने तिचं शिक्षण पुन्हा सुरू केलं. ती गावातल्या एका छोट्या कॉलेजमध्ये BAच्या पहिल्या वर्षाला होती. तिच्या वडिलांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं की तिने शिक्षण पूर्ण करावं आणि कोणत्याही गोष्टीत वेळ वाया घालवू नये. प्रिया हुशार होती आणि तिला शिक्षणाची आवड होती. ती रोज कॉलेजला जायची आणि घरी परत येऊन अभ्यास करायची. पण तिच्या मनात अर्जुनची आठवण कायम असायची. ती आणि अर्जुन आता फोनवर कमी बोलायचे, कारण तिच्या वडिलांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. पण स्नेहाच्या मदतीने ते एकमेकांना मेसेज पाठवायचे आणि कधीकधी रात्री उशिरा छोट्या गप्पा मारायचे. स्नेहाने प्रियाला सल्ला दिला, अनु, तू आता शिक्षणावर लक्ष दे. अर्जुन तुझी वाट बघेल, पण तुझ्या वडिलांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे. प्रियाला स्नेहाचं म्हणणं पटलं. तिने ठरवलं की ती आपलं शिक्षण पूर्ण करेल आणि ती कॉलेजमधील पहिली आणि दुसरी वर्ष पूर्ण करेल आणि मगच अर्जुनशी लग्नाचा विचार करेल. तिला माहीत होतं की तिच्या कुटुंबाला तिचं आणि अर्जुनचं नातं मान्य होण्यासाठी तिला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अर्जुनने आपल्या कामात स्वतःला झोकून दिलं. त्याने साईटवर काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन दिलं आणि गावातलं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याच्या मेहनतीमुळे गावकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल आदर वाढला. तो गावातल्या बैठकींमध्ये भाग घ्यायचा आणि गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करायचा. एकदा गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अर्जुनने कंपनीकडून पाण्याचा टँकर मागवला आणि गावकऱ्यांना वाटून दिला. या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्याबद्दलचा गावकऱ्यांचा दृष्टिकोन बदलायला लागला. एक दिवस सरपंचाने अर्जुनला बोलावलं आणि सांगितलं, अर्जुन, तू खूप चांगलं काम करतोयस. गावकरी तुझ्यावर खुश आहेत, पण तुझं आणि प्रियाचं प्रकरण अजूनही लोकांच्या बोलण्यात आहे. तू जरा सावध राहा. अर्जुनने सरपंचाचे आभार मानले आणि सांगितलं, मला माहीत आहे सरपंच काका, मी सगळं नीट करायचा प्रयत्न करतोय. माझ्या मनात प्रियाबद्दल खरं प्रेम आहे आणि मी तिच्या कुटुंबाचा विश्वास जिंकेन. अर्जुन आणि प्रिया आता खूप कमी भेटायचे, पण जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळायची ते टेकडीवर किंवा गावाबाहेर एखाद्या शांत जागी भेटायचे. त्यांच्या भेटी आता प्रेम आणि विश्वासाने भरलेल्या होत्या. अर्जुन प्रियाला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचा आणि तिला स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित करायचा. अनु, तू खूप हुशार आहेस. तू शिक्षण पूर्ण कर आणि मग आपण एकत्र सगळं सांभाळू, तो तिला सांगायचा. प्रियाला त्याचं हे बोलणं खूप आवडायचं. ती म्हणायची, अर्जुन, तू मला नेहमी प्रेरणा देतोस. मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. प्रियाने तिच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. ती कॉलेजमध्ये टॉप करायची आणि प्राध्यापक तिचं कौतुक करायचे. तिने इंग्लिश साहित्य आणि समाजशास्त्र या विषयांवर विशेष लक्ष दिलं. तिला भविष्यात गावातल्या मुलींसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. ती अर्जुनला तिच्या स्वप्नांबद्दल सांगायची. मला गावातल्या मुलींसाठी एक छोटी मोठी लायब्ररी बनवायची आहे, जिथे त्या वाचू शकतील आणि शिकू शकतील. अर्जुन तिच्या या स्वप्नाचं कौतुक करायचा आणि तिला सांगायचा, मी तुझ्यासोबत आहे, आपण मिळून हे स्वप्न पूर्ण करू. प्रियाच्या मेहनतीमुळे तिच्या वडिलांचा तिच्यावरचा राग हळूहळू कमी होत गेला. रमाकांत काकांना कळायला लागलं की प्रिया खूपच हुशार आणि जबाबदार आहे. तरीही त्यांना अर्जुन आणि प्रियाचं नातं पूर्णपणे मान्य नव्हतं, पण ते आता तिला जास्त रागवायचे नाहीत. विशाल, प्रियाचा भाऊ, अजूनही अर्जुनवर संशय घ्यायचा, पण तोही हळूहळू शांत होत होता. स्नेहाने विशालशी बोलून त्याला समजावलं, दादा, अर्जुन खरंच चांगला माणूस आहे. तो प्रियाची काळजी घेतो, त्याला एक संधी द्या. विशालने स्नेहाचं ऐकलं, पण तो म्हणाला, मी त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. जर त्याने प्रियाला दुखावलं तर मी त्याला सोडणार नाही. 2 वर्ष उलटली. प्रियाने तिचं BA पूर्ण केलं आणि ती आता शिक्षक बनण्याचं प्रशिक्षण घेत होती. तिच्या मेहनतीमुळे तिला गावातल्या शाळेत नोकरीची ऑफर मिळाली. तिने ती स्वीकारली आणि गावातल्या मुलींना शिकवायला सुरुवात केली. तिच्या या प्रगतीमुळे रमाकांत काकांचा तिच्यावरचा विश्वास वाढला. ते तिच्याशी आता मोकळेपणाने बोलायचे आणि तिच्या स्वप्नांना पाठिंबा द्यायचे. अर्जुनचं गावातलं सोलर काम आता पूर्ण झालं होतं आणि गावकऱ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. कंपनीने त्याला एका मोठ्या प्रोजेक्टवर पाठवलं, ज्यामुळे त्याला गावापासून काही काळ लांब जावं लागणार होतं. अर्जुनने प्रियाला याबद्दल सांगितलं
अनु, मला काही महिन्यांसाठी दुसऱ्या साईटवर जावं लागेल, पण मी तुझ्याशी संपर्कात राहीन. प्रियाला हे ऐकून वाईट वाटलं, पण ती म्हणाली, अर्जुन, मी तुझी वाट बघेन. तू मला वचन दिलंय हे विसरू नको. अर्जुन दुसऱ्या साईटवर गेला, पण तो आणि प्रिया रोज फोनवर बोलायचे. अर्जुन तिला तिच्या लायब्ररीच्या स्वप्नाबद्दल प्रोत्साहन द्यायचा. त्याने तिला काही पुस्तक पाठवली आणि सांगितलं, तुझी लायब्ररी लवकरच सुरू होईल. मी परत आल्यावर आपण मिळून काम करू. प्रियाने त्याच्यासाठी एक पत्र लिहिलं, ज्यात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. अर्जुन, तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस. तुझ्यामुळे मला माझी स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत मिळाली. काही महिन्यांनी अर्जुन गावात परतला. त्याला कंपनीने एक मोठी बढती दिली होती आणि तो आता सोलर इंजिनिअरिंगच्या मोठ्या प्रोजेक्टचं नेतृत्व करणार होता. तो परत आल्यावर त्याने सरपंच आणि रमाकांत काकांना भेटायला बोलावलं. त्याने पुन्हा एकदा प्रियाशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्याने सांगितलं, काका, मी 2 वर्ष प्रियाची वाट बघितली. तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता ती गावातल्या मुलींसाठी शिकवते. मी तिच्याशी लग्न करू इच्छितो आणि तिच्या प्रत्येक स्वप्नाला पाठिंबा देईन. रमाकांत काकांनी अर्जुनकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर एक विचारमग्न भाव होता. ते म्हणाले, अर्जुन, तू खूप संयम दाखवला. तुझ्या प्रामाणिकपणामुळे माझं मन बदललं. पण प्रियाला विचार, ती काय म्हणते. अर्जुन आणि प्रियाने एकमेकांकडे पाहिलं आणि हसले. प्रिया म्हणाली, बाबा, मला अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. तो मला नेहमी आनंदी ठेवेल. रमाकांत काकांनी शेवटी होकार दिला. गावातल्या सगळ्यांनी मिळून अर्जुन आणि प्रियाचं लग्न थाटात केलं. लग्नाला गावकरी, अर्जुनचे सहकारी आणि प्रियाच्या कॉलेजमधील मित्र उपस्थित होते. लग्नानंतर अर्जुन आणि प्रियाने गावात एक छोटी लायब्ररी सुरू केली. अर्जुनने त्याच्या कंपनीकडून निधी मिळवला आणि प्रियाने तिथे मुलींसाठी मोफत वाचन आणि शिक्षणाची सोय केली. गावातल्या मुली आता तिथे येऊन वाचायच्या आणि स्वप्न बघायच्या. मित्रांनो, आजची ही कथा इथेच संपते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही सुचवा. आणि मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर पीके मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.